संदर्भात अजित पवार गटाला 4च जागा देण्यात आल्या, मागणी जास्त होती, काय सांगाल याच्यावर? आणि त्यांच्या जागा किती निवडून येतील असं वाटतं? सुरुवातीला ज्यावेळी अजितदादा तिकडे गेले त्यावेळी 15-16 जागा मिळतील असंच त्यांच्या बोलण्यात यायचं. मग तो आकडा 12वर आला, नंतर तो 8-9वर आला आणि हळूहळू तो आकडा 4वर आला. काय झालं असं कळलं नाही, पण त्यांच्या बोलण्यात सुरुवातीला यायचं की 15-16 जागा, 80-90 विधानसभेच्या जागा या ठरलेल्या आहेत. पण भारतीय जनता पक्ष आपल्या जागा अशा सहजासहजी कुणाला देत नाही आणि सातारच्या जागेचा निर्णय किती विलंबाने झाला, फार उशीर झाला सातारच्या जागेला. त्यामुळं नाशिकची जागा आत्ता परवा ठरली. त्यामुळं मित्र पक्षांना जागा सोडणे राज्यसभेच्या तर नाहीच नाही, पण लोकसभेच्या आणि विधानसभेच्या जागा सोडणं हे फार अवघड आहे आणि तो पक्ष तसा ते जसाजशी कुठल्या जागा सोडत नाही. त्यामुळं भाजपच्या जागेवरची मोकळी, ठीक आहे, प्रफुल्ल पटेलची यांची जागा मोकळी झाली, ती कुणाला दिली तर समजू शकतो, पण भाजपची जागा मोकळी होणार आहे आणि ती आपल्याला मिळणार आहे असं सांगून त्याच्यावर जर कोणी विश्वास ठेवत असतील तर मला माहित नाही. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.